लालची साधू. खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक भिकारी रस्त्याच्या कडेला राहत होता. त्याच्याजवळ ना कोणतेही राहायला ठिकाण होते, ना कोणतेही उत्पन्नाचे साधन. तो आपल्या खांद्यावर एक झोळी लावून दिवसभर भीक मागायचा. एखाद्या घरातून त्याला भाकरी मिळायची तर दुसऱ्या घरातून भाजी. त्याचा अवतार साधूबाबासारखा होता म्हणून लोक त्याला साधूबाबा म्हणायचे. एके दिवशी त्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत खायला काहीही मिळाले नाही. भुकेमुळे तो व्याकुळ झाला होता. त्याचे हे हाल पाहून एक वृद्ध स्त्रीने त्याला आपल्याकडे बोलावले आणि त्याच्या परिस्थितीची विचारपूस केली. तेव्हा त्या स्त्रीने त्याला एक गव्हाचा दाणा दिला आणि म्हणाली, या गव्हाच्या दाण्याला व्यवस्थित सांभाळून ठेवा. जोपर्यंत हा गव्हाचा दाणा तुझ्याकडे असेल तोपर्यंत तुला काही ना काही खायला मिळत जाईल. साधूबाबा तो गव्हाचा दाणा उलटून पालटून पाहायला लागले. त्यांना त्या स्त्रीला काहीतरी विचारायचे होते म्हणून त्यांनी डोके वर केले तोपर्यंत ती स्त्री तिथून निघून गेली होती. त्यांनी तो गव्हाचा दाणा आपल्या झोळीमध्ये ठेवला आणि भिक्षेच्या शोधात ते तेथून निघाले. ते एका घराजवळून जात होते तोपर्यंत तेथे एक मनुष्य त्यांना म्हणाला, तुम्ही येथे येऊन पोटभर जेवू शकतात. आज आमच्या शेठजींचा वाढदिवस आहे. साधूबाबा तेथे गेले आणि त्यांनी पोटभर जेवण केलं. जेवण करून ते तृप्त झाले आणि ते तेथून जायला निघाले. ते विचार करू लागले की हा चमत्कार या गव्हाच्या दाण्याचा आहे की फक्त योगायोग, ज्यामुळे मला पोटभर जेवण मिळाले. दुसऱ्या दिवशी ते साधूबाबा भिक्षेसाठी फिरू लागले. फिरून फिरून त्यांना कंटाळा आला होता. तेव्हा ते एका घराजवळ पोहोचले. त्यांनी त्या घराचा दरवाजा ठोठावला. एक सुंदर आणि सुशिक्षित स्त्रीने दरवाजा उघडला. तिने त्यांना सन्मान आणि आदराने घरामध्ये बोलावले. ती त्यांना विनम्रपणे म्हणाली, तुम्ही इथे रात्रभर राहू शकतात, पण पहिल्यांदा जेवण करून घ्या. त्या साधूबाबांना आता खरोखरच विश्वास होऊ लागला की हा गव्हाचा दाणा खरोखरच चमत्कारिक आहे. त्यांनी पोटभर जेवण केले आणि ते झोपायला जाणार तेवढ्यात त्यांना शिष्टाचाराची आठवण झाली. तेव्हा त्यांनी आपल्या झोळीतील एक प्लेट काढून त्या स्त्रीला दिली आणि तो गव्हाचा दाणा त्या स्त्रीला देत म्हणाले, हा गव्हाचा दाणा खूपच मौल्यवान आहे. याला सांभाळून ठेव. उद्या जाताना मी तो तुझ्याकडून परत घेईन. तेव्हा त्या स्त्रीने तो गव्हाचा दाणा घेऊन टेबलावरच्या एका प्लेटमध्ये ठेवला आणि ती झोपायला निघून गेली. नेहमीप्रमाणे स्त्री सकाळी लवकर उठली आणि आपल्या अंगणातील कोंबड्यांना दाणे टाकू लागली. नंतर ती आपल्या स्वयंपाकघरात काम करायला निघून गेली. तेवढ्यातच एक कोंबडी घराची खिडकी उघडी असलेली पाहून खिडकीतून आतमध्ये आली आणि खाण्यासाठी काहीतरी ती शोधू लागली. तेवढ्यातच त्या साधूबाबांना जाग आली. ते उठून पाहतात तर एक कोंबडी इकडे तिकडे फिरत होती. त्या कोंबडीला पाहून त्यांनी त्या कोंबडीला हकलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा कोंबडी उडून टेबलावर बसली. तेव्हा त्या कोंबडीची नजर त्या टेबलावरच्या प्लेटमध्ये गव्हाच्या दाण्यावर पडली. तिने तो गव्हाचा दाणा खाऊन टाकला. ते साधूबाबा आता कोंबडीला पकडणार त्यापूर्वीच त्या कोंबडीने तो गव्हाचा दाणा खाऊन टाकला होता. ते पाहून साधूबाबा आता आरडाओरडा करायला लागले. हा गोंधळ ऐकून घरातले सर्वजण जागे झाले. त्या घराचा मालक एक सभ्य आणि प्रामाणिक गृहस्थ होता. साधूबाबांना असं ओरडताना पाहून त्यांना तो म्हणाला, काय झालं बाबा, तुम्ही का ओरडत आहात? तेव्हा साधूबाबा त्यांना म्हणाला की मी तुमच्या पत्नीला एक गव्हाचा दाणा सांभाळून ठेवायला दिला होता. तो खूपच मौल्यवान होता, परंतु तुमच्या पत्नीने तो टेबलावरती प्लेटमध्ये ठेवला आणि आता तो दाणा कोंबडीने खाऊन टाकला. आता मी काय करू? तेव्हा सर्वांनी त्यांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला. त्यांना काय माहिती होतं की तो गव्हाचा दाणा किती मौल्यवान होता. ती स्त्री त्यांना एक वाटीभर गहू आणून देऊ लागली. ते साधूबाबा रडायला लागले आणि म्हणाले, नको नको, मला याची गरज नाही. मला तोच गव्हाचा दाणा पाहिजे. आता तर सर्वांनाच कळेनासे झाले. तेव्हा त्या घराचा मालक त्यांना म्हणाला, तो गव्हाचा दाणा तर कोंबडीने खाऊन टाकला. तो परत मिळू शकणार नाही, परंतु या कोंबडीला तुम्ही घेऊन जाऊ शकतात. साधूबाबांना ही गोष्ट पटली आणि त्या कोंबडीला त्यांनी आपल्या झोळीमध्ये टाकून ते तेथून निघाले. दिवसभर फिरून फिरून ते एका घराजवळ पोहोचले. तिथेही त्यांना आदराने घरात घेतले
आणि त्यांना स्वादिष्ट जेवण खाऊ घातले. साधूबाबांनी झोपण्यापूर्वी त्या घराच्या मालकिणीजवळ ती कोंबडी आणि झोळी दिली आणि म्हणाले, हे सर्व सांभाळून ठेवा. आणि ते झोपी गेले. सकाळी उठून त्या घराच्या मालकिणीकडे त्यांनी कोंबडी मागितली. घर मालकिणीने कोंबडी आणायला गेली, परंतु बघते तर काय, कोंबडीचे सर्व पंख घरभर पसरले होते. तेव्हा तिचा नोकर तिला म्हणाला, नवीन कोंबडी बघून बाकीच्या कोंबड्यांनी चोच मारून त्या कोंबडीला जखमी केले. जीव वाचवण्यासाठी ती अंगणात उडून गेली, पण तिथे मालकाचा कुत्रा बसलेला होता. त्याने त्या कोंबडीला खाऊन टाकले. हे ऐकून ते साधूबाबा रडायला लागले आणि त्यांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली की मला तीच कोंबडी पाहिजे. घरमालकिणीने त्यांना त्या बदल्यात 2 कोंबड्या देण्याची तयारी दाखवली, परंतु साधूबाबा त्या गोष्टीला तयारच झाले नाहीत. ते म्हणू लागले की मला तीच कोंबडी हवी आहे. तेव्हा तिसरी त्यांना म्हणाली की कोंबडीला तर आता कुत्र्याने खाऊन टाकले आहे. कोंबडी तर परत मिळू शकणार नाही. तुम्ही या कुत्र्याला तुमच्याबरोबर घेऊन जाऊ शकता. या गोष्टीला ते साधूबाबा तयार झाले आणि कुत्र्याला आपल्या झोळीमध्ये टाकून ते तिथून निघाले. चालता चालता ते एका भव्य बंगल्यासमोर येऊन थांबले. त्या बंगल्यामध्ये एक सुंदर कन्या आपल्या कुटुंबासोबत राहत होती. त्या बंगल्याच्या मालकिणीने त्या साधूबाबांचे स्वागत केले. त्यांना घरामध्ये बोलावले. त्यांना अंघोळीसाठी गरम पाणी दिले, नवीन वस्त्र दिले आणि त्यांच्यासाठी पंचपक्वान्न बनवले आणि त्यांना जेवायला घातले. त्या सुंदर कन्येला पाहून साधूबाबांच्या मनामध्ये लालचीपणा निर्माण झाला. त्यांनी विचार केला की या गव्हाच्या दाण्याच्या चमत्कारामुळे त्यांना एक कोंबडी आणि मालकाचा छानसा कुत्रा मिळाला होता. आता जर हा कुत्रा मरून गेला तर त्यांना ही सुंदर कन्या मिळून जाईल आणि मीही सुंदर कन्येबरोबर विवाह करेल आणि माझं जीवनही एकदम सुखी होऊन जाईल. त्या साधू महाराजांनी त्या कुत्र्याला त्या सुंदर कन्येच्या पाठीमागे लावून दिलं. जेव्हा ती कन्या तिच्या मैत्रिणींबरोबर बागेत खेळत होती, तेव्हा त्या कुत्र्याने तिच्यावर झेप घेतली. हे पाहून त्या सुंदर कन्येने एक मोठासा दगड घेतला आणि त्या कुत्र्याच्या डोक्यावर मारला. तेव्हा तो कुत्रा जखमी झाला, पण तो परत उठून तिच्या मागे धावू लागला. शेवटी त्या मुलीने एक मोठी काठी उचलून त्या कुत्र्याच्या डोक्यात मारली. त्या अपघाताने तो कुत्रा तेथेच जमिनीवर पडला आणि मरून गेला. जेव्हा ते साधूबाबा जायला निघाले, तेव्हा त्यांनी घराच्या मालकिणीजवळ आपला कुत्रा मागितला, परंतु तिने घडलेला सगळा प्रकार सांगितला. हे ऐकून साधूबाबा आरडाओरडा करायला लागले. ते त्या स्त्रीला म्हणाले की मला माझाच कुत्रा हवा आहे. त्यावर तेव्हा त्या घराची घरमालकीण त्यांना म्हणाली, कुत्रा तर आता मेलेला आहे, त्यामुळे तो परत येऊ शकणार नाही. तुम्ही आमच्याकडून एकऐवजी 2 कुत्री घेऊन जाऊ शकतात. परंतु साधूबाबांनी त्या गोष्टीला नकार दिला आणि ते म्हणाले, माझ्या कुत्र्याला तुमच्या कन्येने मारलेले आहे, आता तिलाच मला देऊन टाका. हे ऐकून त्या घरमालकिणीला साधूवर प्रचंड राग आला की एका कुत्र्याच्या मोबदल्यात आपल्याकडे आपली मुलगीच मागतोय. ती त्या साधूबाबांना म्हणाली, मी तुम्हाला 100 नाणी देते. जर तुमच्याकडे कोणतेही कौशल्य असेल किंवा कला असेल तर तुम्ही हीच नाणी 1 महिन्यात डबल करून दाखवा. तेव्हाच मी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातामध्ये देईन. हे ऐकून साधूबाबांच्या मनामध्ये लालचीपणा निर्माण झाला आणि ते नाणी घ्यायला तयार झाले. त्यांनी ती सर्व नाणी आपल्या झोळीमध्ये टाकून तेथून ते निघाले. जाता जाता ते साधूबाबा मोठी स्वप्न पाहू लागले, परंतु त्यांना हे कळेना की ही नाणी दुप्पट कशी करायची. कोणता व्यापार करू ज्यामुळे ही नाणी दुप्पट होतील. मला तर भीक मागण्याशिवाय काहीच येत नाही आणि 1 वर्षभर जरी भीक मागितली तरीही ही नाणी दुप्पट होऊ शकणार नाही. तेव्हा त्यांनी विचार केला की पहिल्यांदा त्याच्यातली काही नाणी वापरून आपण मौज-मजा करू आणि नाणी दुप्पट करायचं नंतर बघू. असा विचार करून त्यांनी झोळीमध्ये हात घातला आणि क्षणातच त्यांचा हात बाहेर काढला. त्यांना काहीतरी टोचल्यासारखं वाटलं. त्यांनी झोळी उघडून बघितली आणि क्षणातच शेकडो किडे झोळीबाहेर पडले आणि त्यांना चावायला लागले. पळत जाऊन त्यांनी ती झोळी नदीमध्ये फेकून दिली. आता त्यांच्याजवळ काहीच शिल्लक राहिले नाही.
परत भीक मागण्याशिवाय त्यांच्याकडे पर्यायच नव्हता. त्यांना लालचीपणाचं फळ मिळालं होतं. व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.